नमस्कार मंडळी, कशा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग म्हणजे काय, चला घरी काय होत आहे तेच बघायचं आहे। आणि आज पण पावसाचंच वातावरण झालं आहे बघा। बघितलात किती पावसाचं वातावरण झालं आहे आणि वारा पण भरपूर सुटला आहे, परत थंडी पण सुरू झाली आहे। आणि आता बघूया दिवसभर काय करतोय पाऊस। आज पण पाऊस पडतोय नाही, मग चलो काय आहे आपण इथं टाकलेलं ना रंग गुलाबी, गुलाबी फुल आलाय। तू कधी गुलाबी कलर टाकला होतास? मला रे असं पण होतं, पांढरा बघ असं पण होता। अरे ना पांढरा, हो रे अरे ना हा मस्त झालं पासून निश्चय यावा। एक नंबर झालं, भारी ना कलर टाकलेला होता आपण आतला। कधी कलर हो कलर टाकलेला मस्तच झालं रे, एक नंबरच झालं। हात नव धुवी माहित आहे ना। पण वाटलं ना तर एवढा कलर चेंज व्हायला जा, कलर मस्त झाला, भारीच झाला, एक नंबर। देवाला घालतोस आहे ना आपल्या घरात चिमणी आले, असं बोलतात ना, घरात चिमणी आल्यावरती किंवा तिनं घरटं बांधल्यावरती काहीतरी शुभ होतं। मग आता बघूया काय शुभ होतंय ते। सकाळपासून इथेच, सकाळपासूनच ती इथे होती, काय माहिती काय सकाळपासून सकाळी आली ती आतापर्यंत तिथेच आहे। घरात आली की शुभ असतं। आता बघूया घरटं बांधते की कशासाठी आले, बघूया किती शुभ आहे ते। विनून ह्या चिंचा तुळशीच्या लग्नाच्या दिवशी आणलेल्या, पिटरल्या वाटते। सुकली चिंच, पिटारली। आंबट आहे खरं तर ना। पिटाळलेली चिंच लय भारी लागते, पण ही ना खूप आंबट लागते। पिटाळलेली चिंच म्हणजे थोडी ओली आणि थोडी सुकी अशी चिंच लय भारी लागते। पिटाळली चिंच। आजचा ब्लॉग इथेच संपूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तुम्हाला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईबर करा।